रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. लक्षवेधी कोडोली मतदारसंघात 64.15% तर 7व्या मतदारसंघात 78% मतदान. पन्हाळा पूर्व भागातील सर्वांचे लक्ष लागून असलेल्या कोडोली मतदारसंघात सरासरी 64.15% मतदान झाले, तर 7वे मतदारसंघात तब्बल 78% मतदानाची नोंद झाली. 7वे आणि कोडोली या दोन्ही मतदारसंघात चुरशीच्या व अटीतटीच्या लढतीमुळे मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवसभर सर्वच मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. दरम्यान पोखले गावात नावातील साधर्म्यामुळे काही मतदारांनी बोगस मतदानाची शंका उपस्थित केल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र तो वगळता सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत आणि उत्साहात पार पडली. दुपारी आमदार डॉ. विनय कोरे यांनी पत्नी शुभलक्ष्मी कोरे आणि पुत्र ज्योतिरादित्य कोरे यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. तसेच वारणा बँकेचे चेअरमन निपुणराव कोरे व त्यांच्या पत्नी स्नेहाताई कोरे यांनी सुद्धा सांपतिक येथे येऊन मतदान केले. वारणा कोडोली येथे एकूण 23,668 मतदारांपैकी 14,098 मतदारांनी मतदान करत 59.74% मतदान झाले. बहिरेवाडी येथे 3,598 पैकी 2,393 म्हणजेच 66.50% मतदान झाले. पोखले येथे 2,133 पैकी 1,609 मतदारांनी मतदान करत 75.43% मतदान झाले. जाखले येथे 3,598 पैकी 2,478 म्हणजेच 73.75% मतदान झाले. केखले येथे 3,598 पैकी 2,245 मतदारांनी मतदान करत 67% मतदानाची नोंद झाली. दिवसभर उमेदवारांनी विविध मतदान केंद्रांना भेटी देत परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान वारणा मतदान केंद्रावरील काही मतदारांची नावे अचानक कोडोली दत्तमठी मतदान केंद्रावर लागल्याचे समोर आल्याने मतदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली. दूर अंतरावर जावे लागणार असल्याने अनेक मतदारांनी मतदान टाळल्याचे दिसून आले. मतदार यादीतील या गोंधळामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली असून याबाबत अनेकांनी तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या. विन टीव्ही मराठीसाठी वारणा नगरहून बाबासाहेब कावळे. माझं गाव वारणा नगरच्या शेजारी बहिरेवाडी हद्दीत आहे आणि इथून एक 50 फर्लांग अंतरावर वारणा विद्या मंदिरमध्ये माझं मतदान असायचं नेहमी 221, 222 या केंद्रावर. आत्ता काय झालं आहे की माझं मतदान तिथल्याऐवजी चौकशी केल्यानंतर ते दत्तमठी कोडोली म्हणजे माझ्या घरापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर लांब पडलं आहे. माझ्या भावाचं अमृतनगरचं मतदान ते पण तिथेच गेलं आहे, म्हणजे 3 किलोमीटर अंतरावर लांब पडलं आहे. सरकारनं केंद्रांची निर्मिती काय केली जास्तीत जास्त की लोकांना मतदान करताना दूर जायला लागू नये, त्रास होऊ नये याच्यासाठी लवकरात लवकर जवळच्या जवळ मतदान असावं, करता यावं, 100% मतदान व्हावं, सगळ्यांना मतदान करणं शक्य व्हावं म्हणून मतदार केंद्रांची निर्मिती केली. आता प्रत्यक्ष काय झालं आहे 2 आणि 3 किलोमीटर लांब जाऊन जर मला मतदान करायचं असेल तर मी ज्येष्ठ नागरिक 68 वर्षे, आमची पत्नी साधारणपणे त्याच वयाची. आम्ही आता तिथंपर्यंत जायचं बस नाही, ST बस तिथंपर्यंत नाही, रिक्षाने जायचं म्हटलं तर जाताना 100 रुपये, मतदान करायला 1 तासभर, येताना पुन्हा 100 रुपये, हे असा खर्च घालून आम्ही तिथपर्यंत जायचं का? आणि मग आमची गैरसोय काय केली मग? मतदान व्हावं म्हणून की न व्हावं म्हणून? ह्यात कसली आली आहे मतदारांची सोय? विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.